रुपाली नाही का? हो आहे ना, ये. किती उन्हात ना आलीस, थकली असशील ना? हो ना दादा, मला जरा एक ग्लास पाणी मिळेल का? हा हो. रुपाली, अगं अर्चना आलीये. हो. अगं तुझे कपडे धुवून झाले असतील ना, तर हिला एक ग्लास पाणी घेऊन ये ना. मी आंघोळीला चाललोय. काय ग, बऱ्याच दिवसांनी आली. काय ग, कशी आहेस? काय ग, कशी आहेस? थांब ग जरा. हो हो, थांब थांब जरा. हा. किती मस्त आणि स्वच्छ पाणी आहे ग. एक ग्लास पाणी अजून दे ना. का ग, अशी काय विचारते, काय झालं? अगं काय सांगू, आमच्या विभागात आहे ना असं पाणी येतच नाही, एवढं शुद्ध आणि निर्मळ पाणी. खूप दिवसांनी एवढं चांगलं पाणी प्यायलं आहे. आणि काय ग, तुमच्याकडे एवढ्या उशिरापर्यंत पाणी असतं? हो, आमच्याकडे बराच वेळ पाणी असतं. नशिबवान आहात यार तुम्ही. तुम्ही देखील तुमचं नशीब बदलू शकता, जसं आम्ही बदललंय. म्हणजे? सांगतो. अगं आमचे जे अगोदरचे नगरसेवक होते ना, ते काहीच काम करत नव्हते आणि आम्हालाही पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागला. मग शेवटी आम्ही विनवण्या केल्या, तक्रारी केल्या, पण त्याचा उपयोग काहीच झालेला नाही. मग शेवटी आम्ही एक निर्णय घेतला. कुठला? नाकारते सरकार आणि त्यांच्या राजकीय नेत्यांना हकलले आणि निवडून आणला आमचा हक्काचा माणूस. मग यावेळी माझ्या विभागात देखील आम्ही आमच्या हक्काचा माणूस निवडून आणू, जो आम्हाला देईल स्वच्छ पाणी, स्वच्छ विभाग आणि आरोग्यदायी जीवन. आमचं मत आमच्या हक्काच्या माणसाला, म्हणजेच विजय अशोक दळवी यांना.